अंतःकरणात वैष्णवांविषयी कळवळा असला पाहिजे असे विचार पैठणच्या श्री संत एकनाथ महाराजांचे आणि फड परंपरेचे विद्यमान वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी व्यक्त केले। अधिक मासाच्या पर्व काळात आयोजक हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे सवाळकर शिष्य आणि मित्रपरिवाराच्या वतीनं दमाणी नगरातील गडदर्शन समाज मंदिरात कीर्तन महोत्सव सुरू आहे। शुक्रवारी रात्री झालेल्या कीर्तनात पैठणच्या श्री संत एकनाथ महाराजांचे आणि फड परंपरेचे विद्यमान वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सामान्य माणसाला जगण्याचं योग्य भान आणि अध्यात्माचा खरा अर्थ समजावून सांगितला। वारी हा शब्द पंढरपूर पुरता मर्यादित नाही, आपापल्या दैवताला जाणं म्हणजे वारी होय। वारकरी सांप्रदायिक मंडळींनी पंढरपूरची वारी केलीच पाहिजे, तर सर्वांनीच वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे असं ते म्हणाले। एकनाथ महाराजांनी अभंगातून आपल्यासमोर बोललेला सूत्र म्हणजे काय? अभंग 4 चरणांचा आहे आणि 4 चरणांमध्ये वारकरी संप्रदायाचं संविधान किंवा आचारसंहिता कशी असू शकते? तर वारकरी संप्रदायाचे नियम हे फार मर्यादित आहेत। तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे तुमच्या वर्णाप्रमाणे तुमच्या धर्माप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टी करत असतानाही तुम्ही वारकरी होऊ शकता। परंतु कोणताही संप्रदाय जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्या काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा काय आहेत याचा विचार जो एकनाथ महाराजांनी आपल्या समोर मांडला तो म्हणजे हा अभंग।